ही आमची कीर्ती वहिनी हा बिझनेस वुमन आहेत आमच्या कीर्तीताई आणि रांगोळी पण मस्त काढतात आई प्रत्येक म्हणजे आर्टिस्ट आहे ती म्हणायला गेली इकडे बाहेर या चालतात केळी लावल्याने आता नाही नाही ती पुण्यात होती ती हळद चालू होती पण हळद चालू असताना भांडी आणि गेली याची आपली लग्न जेवणाची तर आम्ही तिकडे गेलो हे आम्ही भाव आणि बहिणीच्याकडे मस्त की मजा करतो आणि हळद लावतात आणि आम्ही इकडे बघा आम्ही इकडे फ्रीज आणून चाललो आता संध्याकाळसाठी आज हळद बघा सामान भरलो आम्ही 2 सिलेंडर आहेत ज्यातमध्ये बर्फा आणि फ्रीज आहे पटा नको ह्या बघा बर्फ आहे याच्यात 3 या फ्रीजची अवस्था आम्ही चाललो आता परत थोडीशी काम करू काम काय संपत नाही मस्त की आरामात घराकडे व्हिडिओ एडिट करत बसलेलो आहे एवढा अचानक भयानक फोन येलो की अजून खुर्ची आणूची गावचा कोळशी एकाच गाडीवर आम्ही निघालो आपल्या एका गाडीचे जीव काढत नमस्कार मित्रांनो उमेन पाटील स्वागत तुमचा आपल्या ॲक्च्युअलमध्ये तर भावनो काल साखरपुडा झालो आणि आज असा हळद संध्याकाळी ती आपल्यासाठी असते ती नाचाचा आणि असं ती संध्याकाळी आणि आता शास्त्रानुसार हळद चढूची असता कसं जसं दिवस चढत जाता तशी हळद चढूची असता तर आता हळद आणि आता मी आता घराकडेच होतो आहे सकाळपासून टाळ्याने तोडलं पण तेव्हा कसं स्टोरेज फुल झाला माझा कालच्या साखरपुड्यामुळे त्याच्यामुळे लेट व्हिडिओ करतो आहे तर आतमध्ये जाऊया आपण मी तुमका दाखवतो आहे आमच्या घराकडे आली तयारी गाणी लागली आहेत आवाज येत असतात तर आता जाऊया आतमध्ये चला गेट हा मेन गेट बाहेरचो अजून नाही लावूचं असतं बोर्ड पोस्टर आणि आतमध्ये आता या घर आहे आमचं जुना घर आता नवीन बांधलेला काकाने 6 वर्षांपूर्वी इकडे सध्या तयारी चालू हा सोम गाण्यांचा आवाज जास्त त्याच्यामुळे माझा आवाज किती आहेत काय मी सांगू शकत नाही इकडे बाहेर या चालतात केळी लावल्याने आता आपल्या हिंदू परंपरेनुसार केळी आणि आंब्यावर लावलं जातं सजावट म्हणून पहिल्यापासून ही परंपरा आवाज तरी कमी कर दीदी मी तो मोबाईल घेतला या सगळं झालं सांगितलं ही आमची कीर्ती वहिनी हा बिझनेस वुमन आहेत आमच्या कीर्तीताई आणि रांगोळी पण मस्त काढतात आई प्रत्येक म्हणजे आर्टिस्ट आहे ती म्हणायला गेली हे आमचा दीदी काय तू इकडे हाय लेवलला चालू आणि तू ग्राउंड लेवलचे काढतो आपलं नाव काय छाया विकास माळेकर छाया हो दीदी तू गाव पातळीवर इंटरनॅशनल लेवलची याद येतोस असा कशा म्हणजे एवढा कशाचा दीदी मग अशी नॅशनल लेवलला येईल आता परत इंटरनॅशनल लेवलला गेला परत असे लावते फळी या मोठी ना आमच्याकडे तेवढा टॅलेंट ना आमच्याकडे तेवढा टॅलेंट ना हे आमचे पुणेकर
पुणे काय कोकण करा तर पुण्यात जास्त नसता, कोकणात जास्त असता. हे आमचे दामू काका आहेत, मुंबईसून येले आहेत. मैं सोच ही रहा था. फुल क्राऊड हा, फुल क्राऊड हा, पण कोण दिसत नाही तेवढाच. डाउनलोड करा पटकन PDF. नानी म्हणत ए ओवे म्हणा, माझा व्हिडिओ चांगला आहे. एक्सपिरियन्स मानता मधी काय हळदीची वाटी, मधी काय हळदीची वाटी, हळद साची काठी, साची काठी, मधी काय हळदीची वाटी, मधी काय हळदीची वाटी, हळद चढविली, हळद चढविली, कुंभाराच्या डेऱ्याने, कुंभाराच्या डेऱ्याने खणिली, हळद खणिली, कुदळच्या कुदळी, सुंदरच्या कुदळी, हळद उकळीली, हळद उकळीली, कुंभाराच्या डेऱ्याने, कुंभाराच्या डेऱ्याने, हळद वाळीली, हळद वाळीली, सूर्याच्या किरणाने, सूर्याच्या किरणाने, हळद गोणियावरी द्या, गोणियावरी द्या, गोणिया भरुणी, गोणिया भरुणी, निळ्या कणकवली सेरा, निळ्या कणकवली सेरा, तसून गोण्या आलील्या, तसून गोण्या आलील्या, नांदगाव गावा, नांदगाव गावा, इथे गोण्या उतरा, इथे गोण्या उतरा, हळदीच्या, हळदीच्या. मी यायला बघ मोबाईल वर गेलो कोण नाही वाटवले ना मी. डिस्क्लेमर कोणाचे फोटो आणि त्याच्याकडे होते फोटो, मी व्हिडिओ केला बघ. काय पाया बसना. हा समोर बघा आहे. चला चला आता आम्ही मारता फोटो काय मारले बस झाला. एकाचा एकच फोटो मिळेल, 50 रुपये कॉपी. जरा इकडे हो, जरा चेहरा तुझं पूर्ण क्रॉस हो, तू पूर्ण क्रॉस हो. या साईडला उलटा बसली पार्कर आहेत ते. ती खयची आहे ती? मुंबईकरांच्या नाही नाही, ती पुण्यात होती, पुण्यात होती ती. ती मुंबईकरांच्या सानिध्यात राहते. प्रॉपर पुण्यातली आहेत ती. तर पण माझे 2 व्हिडिओ होते, एक रीला, क्रॉस भेटतात, एक रीला असा होता. कोणतरी मला ठेवतो. चल खूप होतं यात. काय लाई करूची लागतात. इंटरेस्टिंग नाही त्याच्यात.
गाणी ह्याच्यावर तरी लाव स्पीकर लावलं नाही आता बंद करू ही नाही रे मोबाईलवर डायरेक्ट लावा असं म्हणू घेत नाही तर मग स्पीकरवर लावा असं म्हणतंय. तुम्ही राहा काकी आहे बघ आहे गपराक लाव दे ह्यो उलट्या साईडला बसला त्या साईडला बसा का आहे बघ यो यो हे बाबू इकडे बघ ते बरोबर आहे यो म्हणतो सगळ्यांनी इकडे बघायचं नाही त्या ठिकाणी बसलं तू त्याका बाजू कर ना फोटोत ना इकडचं हा आहे हा मांडिकाला आहे बघ लवकर हा फोटोसाठी पोज होई आपला ए मी तिथे बघ अरे गाणी लावा फोटो आहे रामदा हे काय आहे या बरं वाटतं या काय आपल्या साईडची भाषा आहे मला भेटणार चांगली गाणी लाव रे दे इकडे ते घेऊन जा ते कसं सांगते असं नाही तर आता आम्ही चाललो तिकडे म्हणजे आता हळद चालू होती पण हळद चालू असताना भांडी आणि गेली याची आपली लग्न जेवणाची तर आम्ही तिकडे गेलो हे आम्ही भाव आणि बहिणीच्याकडे मस्त की मजा करतो आणि हळद लावतात आणि आम्ही इकडे बघा आम्ही इकडे फ्रीज आणून चाललो आता संध्याकाळसाठी आज हळद बाकी काय समजून घेऊ आज हळद संध्याकाळसाठी फ्रीज आणून चाललो बाकीचे भावना पोचले असतले तुमच्याकडे तर आता मी जातो मी सुरत आणि बनवा बाकी सगळे मजा करतात खाली एक अशोक पाटील मुंबईतून येले आहेत पण तो पण घराकडे मजा करता अकडे आम्ही भांडी आणि आणून गेलेलो तर आता चाललो टिट्ट्यावर जाऊया फ्रीज घेऊया फ्रीजमध्ये बर्फ टाकूया आणि घेऊन येऊया घरात चला टाक 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 हे दुसरं मी काही नेत नाही व्हिडिओच करतोय रे एक छोटंसं फ्रीज भरून दोघेजण दमले आहेत आणि माझ्या काय माणसाकडे घेऊन येले आहेत प्रवीण बाईच्या आपल्या उसाच्या रस सेंटरवर नांदगाव तिट्ट्यावर बरोबर गोवा मुंबई असेल तर डाव्या साईडला गोवा असेल तर उजव्या साईडला एकदम जुना म्हणजे आमच्या शाळेपासून आता आम्ही ऊस पितो घरा काढल्या का खाऊन दे मरून तिकडे हळद काजी लावून आम्ही इकडे आता मस्त ऊस पिणार आणि घराकडे जाणार गेलो आम्ही बर्फ नेऊ केलो खरा तर पण बर्फ नेऊ केलं तर म्हटलं जरा ऊसाचा रस पण पिऊन जाऊ थोडंसं जरा एवढे काहीतरी वेगळी सेटिंग लावता पप्पांबरोबर ह्याच्या पप्पांबरोबर वेगळी सेटिंग लावता फेमस व्यक्तिमत्व टिट्ट्यावरचं एक फेमस व्यक्तिमत्व दुकान उघडं ठेवून जा, दुकान आपणच कोण ओळखत नाही काय कोण ओळखत नसता तर माणूस असू शकत नाही होय हा मग पिणार होय कॅमेरा त्याका वाटलं उपवास त्याका वाटलं उपवास नाही ना मग मेलय तुम्ही मग तडपडान मेलय फुल ग्लास 20 रुपये हाफ ग्लास 15 रुपये 1 लिटर 70 रुपये पाठवते
अति तेथे माती याला म्हणतात. कसला पडला नाही ना कुठे. त्याला थंड थंड ऊसाचा रस आम्ही पितो. करावं बरं वाटतं जरा. हा बघा सामान भरलो आम्ही. 2 सिलेंडर आहेत. त्याच्या आतमध्ये बर्फा आणि फ्रीज आहे. पटा टाक नको. ह्या बघा बर्फ आहे याच्यात 3. या फ्रीजची अवस्था फ्रीजची अवस्थावर लक्ष द्यावा नको. तुम्ही आमच्या इमोशन्सवर लक्ष द्यावा. मेहनतीवर लक्ष द्यावा तुम्ही आमच्या. हे बघा गोपी मोरजकरचा टेम्पो आहे. गोपी मोरजकर सध्या ड्रायव्हिंग सीटवर आहे. तसंच नाही तुमका नंतर दाखवू आम्ही उतारल्यावर. तर आम्ही ऑटो फाट्यावर आहोत. हे सिलेंडर आहेत ते देवचेत हॉलमध्ये आणि फ्रीज जाऊचा घराकडे घेऊन हळद जात्या जागेवर. दोन्ही हळदीच्या जेवण घराकडे बनवतात आहेत ना. जाऊया आपण घेऊन पुढे. चला घरात जाऊया मग पुढे बघू कायदा कसा कायदा अपडेट्स कळवल्या जातील तुम्हाला. बघा ह्या सगळं आम्ही काम केलं. हे सगळं सामान आम्ही आणून ठेवलं इला तेव्हा मग अशी आणि मी इला ह्या आणूक नंतर पण इलेमध्ये सगळं टोप आणि आता ठेवलं इकडे. आणि आता आम्ही चाललो खरा टोकरीची तुरू घेऊन जा. माझी पण सायकल ए त्याची गाडी असते काय माझी पण सायकल. हा चावी काय आम्ही चाललो आता परत थोडीशी काम करू. कामं काय संपत नाही समजतोय की आरामात घराकडे व्हिडिओ एडिट करत बसलेलो आहे. एवढा अचानक भयानक फोन येलो की अजून खुर्ची आणूची गावचा कोळशी. एकाच गाडीवर आम्ही निघालो आपल्या एका गाडीचे जीव काढत. एका गाडीचे जीव काढता आम्ही 3 जण चाललो. ती गाडी पण म्हणता अरे मागा सोडा आता टायर घातलं नवीन. तिचे दिवस चालले चांगले वाईट. आता जाऊया आपण कोळशी घे ना जायचं अनुची घे ना टेम्पो त्याच जा कोळशीवाल्याचं नाही गोपी दादा मगाशी होतो. आता जाऊया कोळशीत खुर्च्या भरूया. पण खुर्च्या होते ना रे हॉलमध्ये होय 200 हो. आमची हालत हा नेताना पण आमची हो आंबेर अजून बांधतो खेळी आई बांधूकच नाही अजून तो बांधत राहू. आता जाऊया कोळशी. आता याच्याकडे गोपीकडे आता जाऊया गोपीकडे. टेम्पो घेऊन कोळशीत न परत घराकडे डायरेक्ट घराकडे की हॉलकडे हवेत ना. हॉलकडे टेम्पोकडे जाऊया तसे करूया. कामा काय संपत नाही. आम्हाला वाटत नाही आमका हळद गाव तुझी आज आमका हळद काय नसतं. आता जवान बिवान वाढूचं पण आमकाच लागतं. आज कर नाही वाटणारे काय उद्या कर. जाऊया आता कोळशीत. चला पुढे.